पावसाळ्याला सुरुवात होतात विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची। अशातच ज्या क्षणाची गेल्या वर्षभरापासून वारकरी वाट पाहत होते तो मंगल क्षण आज आलाय। पंढरपूरची वारी ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी म्हणून ओळखले जाणारे भाविक अनेक दिवस भक्तिगीते स्तोत्रे म्हणत चालतात। दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि खोलवर रुजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या पंढरपूर वारी नावाच्या आध्यात्मिक यात्रेला निघतात। दिंडी चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली, दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला। घुमे गजर हरिनामाचा, घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला। दिंडी चालली हो, दिंडी चालली। ही परंपरा भगवान श्री विष्णूचे रूप असलेल्या भगवान विठ्ठलाचा सन्मान करते। ती देहू आणि आळंदी सारख्या शहरांमधून भाविकांना पवित्र पंढरपूर शहरात घेऊन जाते। ही यात्रा भक्ती, एकता आणि सांस्कृतिक चैतन्यशीलतेने दर्शवली जाते, ज्याचा शेवट आषाढी एकादशीला होतो। अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर। अवघे गरजे पंढरपूर। मित्रांनो, पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावाची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत। पालखी प्रथम आळंदीहून निघते आणि आळंदी म्हणजे आत्मानंद। पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो। पुढे पालखी पुण्यात येते। पालखी बरोबर निघालो की येथे जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते। नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते। सासवडला जाताना दिवे घाटातून म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते। दिवे घाटातून आपण पोचतो ते सासवडला। वड म्हणजेच सप्तचक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व सहस्रार या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते। प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे। नंतर पालखी जेजुरीला येते। ज म्हणजे जितेंद्र आणि जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे, म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो। पुढे पालखी भर दुपारी वाल्यात येते। येथे दुपारचा मुक्काम असतो। भर तारुण्यात माणसाने वाल्ले अर्थात कोमल, प्रेमळ,
जिव्हाळा संपन्न झालं पाहिजे। वाल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते। त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते। लो अर्थात देणे आणि आनंद म्हणजे परमसुख। श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेले वारकरी भक्ती रसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो आणि पालखी घेऊन तरडगावला येतो। जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल। या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तरडगावला येते। पुढे पालखी फलटण येथे आल्यावर ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे, बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजेच टाकाऊ आहे। हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो व अभंग म्हणता म्हणता पालखी बरडला पोचते। वारकरी संसारातील सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त होतो। त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकुर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते। नातेपुते या गावी इतर नात्यांचा मोह मुक्त होऊन वारकरी फक्त श्री विठ्ठलाचा होतो। माळशिरस, माळ म्हणजे साखळी आणि शिरस म्हणजे ज्ञान। माळशिरस पायी चालल्याने, शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने, वाचिक विठ्ठल ध्यासाने, मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते। त्यानंतर त्याचा मुक्काम वेळापुरात होतो। क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान त्याला वेळापूरला होते। वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन नंतर तो पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय होतो। बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव।